जाऊ द्या ना फोन. जुनेदला लाव. हे लिहिलं होतं का रे कालच्या व्हॅल्यूज पुष्कर? याला सगळ्यांना आपण एसओपी म्हणायचो. ओके, ती कशावरून समजतं आपल्याला? रिएक्शन दिलेली आहे. चला आता एसआरईपी हे रिडक्शनचे रिएक्शन लिहिले आपण. आता या सगळ्या रिएक्शन आपल्याला एसआरईपीच्या स्वरूपात लिहायचे आहे. फक्त एक रिएक्शन मी तुम्हाला लिहून दाखवतो. उरलेल्या रिएक्शन तुम्हाला कसं लिहायचं त्याची आयडिया येईलच. एसआरईपी लिहा. the potential developed on cathode due to reduction. The potential developed on cathode due to reduction at standard condition is known as SREP. एक्झाम्पल पहा, रिडक्शन ची रिएक्शन लिहावं लागेल आपल्याला. रिडक्शन ची रिएक्शन लिहिली तुमच्याकडून येईल Li प्लस पासून येईल. Li प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन हे रिडक्शन होईल. आपल्याला भेटेल Li. त्याचा काही संबंध नाही या चिन्हाचा. Li भेटेल आपल्याला. कॉमा करायचा. याला रिप्रेझेंट कसं करणार आपण? E0 स्टार्ट कुठून झालं? Li प्लस पासून. Li प्लस Li याची व्हॅल्यू येईल -3. इकडे काय होती? प्लस मध्ये पहा 3.05 प्लस मध्ये होती. आणि इथं पहा, इथं दिसत लॉ दिसत होता आपल्याला Li टू Li प्लस. आता उलट राहील ते. व्हॅल्यू बी मायनस मध्ये येईल. Li प्लस टू Li 0.5. चला, आलं लक्षात कसं करायचं इथं? पुढचं काय आपलं आता? के बा K2 K प्लस. आता काय येईल? K प्लस 2K असं येईल. 2.925 काय येईल? K प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स द K. काय येईल? E0 K प्लस K इक्वल टू -2.95 फोल्ड 925. चला, पुढच्या रिएक्शन लिहिता येतील मग तुम्हाला सगळ्या. लिहा लवकर. जेवढे दिलेले आहे त्या सगळ्या रिएक्शन लिहा लवकर फास्ट.
अनुष्का संत आहे का? अनुष्का संत, अनुष्का, अनुष्का माईक अनम्यूट कर तुझा. अनुष्का तू ग्रुप मधून कोणता नंबर लेफ्ट केला मग? तू आज सकाळी लेफ्ट झालेली ना? एक नंबर लेफ्ट केलाय तू आज ग्रुप मधून. अच्छा अच्छा, सेकंड नंबर लेफ्ट करून दिला का? व्हेरी गुड. आता काय टेन्शन नाही आपल्याला. आता तुम्ही सगळे लोक आपल्याप्रती वाट पाहत राहिले आपले. आपण 100% आता स्टार्ट करणारच आहेत आणि 25 तारखेपासून ऑफलाईनची परमिशन मिळून जाईल. तेव्हा क्लासरूम मध्ये टीचिंग स्टार्ट होऊन जाईल आपलं. तुम्ही एवढे दिवस थांबले सगळेजण. आम्हाला वाटत बी नव्हतं की तुम्ही एवढे दिवस थांबणार बा असं. खरोखर इमानदारीने थांबले तुम्ही. वाट पाहिली आपली. 100% आपण तुमचं पूर्ण करून देऊ. निश्चिंत राहा तुम्ही डायरेक्ट. आणि आपण तोपर्यंत फीस पण मागणार नाही. जोपर्यंत तुम्हाला रिअलाइज होत नाही की खरोखर आपल्याला पूर्ण करून देत आहेत बॉस सर, तोपर्यंत आम्ही फीस पण मागणार नाही. असंही तुमच्याकडे 11वीची सुद्धा फी बाकी तरी आम्ही मागितली नाही आतापर्यंत. ओके. आता 2 जण आले नाही आज, अपूर्वा सोनार आणि कनक प्रभा. त्यांना आपण समजवू. तुम्ही बी सांगा त्यांना की आता उगाच दुसरीकडे जाण्यामध्ये मजा नाहीये. ज्यावेळेस जायला पाहिजे होतं त्यावेळेस आपण गेलो नाही. सुमनदीपची वाट पाहत राहिलो. आता जाऊन काय उपयोग आहे? आता आम्ही करून देऊ. गिरास सर, मी आणि नागदेव सर आम्ही तिघी मिळून करून देऊ तुमचं. निश्चिंत राहा तुम्ही. आणि रिपीटर बॅच मध्ये तुम्हाला आम्ही बसवणार नाही, कारण यावर्षी रिपीटर बॅच सुरू होणार नाहीये. यावर्षी नीटची परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये जाणार आहे. आतापर्यंत नीटची फॉर्म पण आला नाही, काही झालेलं नाहीये. त्याच्यावर तुमचं 10-12 पोरांचंच आम्ही वेगळं घेऊन देऊ. बिलकुल निश्चिंत राहा तुम्ही. भुवनेश्वरी तुझं भुवनेश्वरी आणि अनुष्का तुम्ही बी बोला त्यांच्याशी. अपूर्वाशी आणि हो ना, मग तिने आता क्लास सोडून काही उपयोग नाही ना. भुवनेश्वरी मी तुला ते सांगतोय ना, अपूर्वाने आता क्लास सोडून काही उपयोग आहे का? दुसरीकडे जाऊन काही मॅच होणार आहे का? तुमचं काम आहे त्यांना समजवा. तिला म्हणा, अरे सर अजून पैसे कुठे मागतात आपल्याकडे? आपल्याला जेव्हा असं रिअलाइज होऊन जाईल की खरोखर आता क्लासरूम मध्ये पिरियड सुरू होऊन गेले, त्याच वेळेस आपण पैसे घेणार आहेत. जोपर्यंत क्लासरूम टीचिंग स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपण करणारच नाहीये. आणि आमच्या सगळ्यांच्या एवढ्या अडचणी होत्या. गिराज सरांना एवढ्या 1 महिनाभर त्यांना कोरोना झाला होता, त्यांच्या परिवाराला. माझी एवढी अडचण होती, तरी तुम्ही थांबले सगळेजण. आणि आता जेव्हा सुरू केलं तेव्हा म्हणतात की जायचं. भुवनेश्वरी तुझं काम आहे ते तिला समजवायचं. अपूर्वाला आणि काय ती दुसरी अजून कनक प्रभा. अरे कुठे गेलं बी तरी आता लगेच ते लोक हे होते. तिथं मॅच होणं शक्य नाहीये, तिथं दुसऱ्या क्लासमध्ये ऍडजस्ट होणं शक्य नाहीये. ओके, चला झालं आपलं चार्ट कंप्लीट. Li प्लस 1 इलेक्ट्रॉन Li, K प्लस 1 इलेक्ट्रॉन K, सगळ्या व्हॅल्यू उलट येतील. मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं पहा. GOD इज इक्वल टू निगेटिव्ह DOG. व्हॅल्यू सेम, फक्त उलट केलं तर मायनस साइन येत असते. आता पहा, आपली पहिली रिएक्शन होती Li गोज गिव्स Li प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. आणि ही जी व्हॅल्यू होती E0 Li प्लस ही व्हॅल्यू होती आपली प्लस 3.05 व्होल्ट. आता ही ऑक्सिडेशनची रिएक्शन आपण रिडक्शन जर केली, उलट केली, Li प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स Li, तर लिहिताना सुद्धा पहा मी उलट लिहितोय. E0 काय लिहिणार? Li प्लस आधी नंतर Li, कारण गाडी कुठून सुरुवात झाली? Li प्लस पासून. ही व्हॅल्यू येईल आपली आता मायनस 3.05 व्होल्ट.
ओके. आता दुसरं पण पहा, दुसरे पण तसंच आहे आपला के गिव्ज के प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. काय आलं असतं E0 के ऑब्लिक के प्लस इक्वल टू काय होतं ते प्लस मध्ये होतं 2.925 व्होल्ट. आणि आता ऑक्सिडेशनच्या ऐवजी आपण रिडक्शन केलं, काय येईल मग आपलं इक्वेशन के प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्ज द के, आणि ही व्हॅल्यू आपल्याला तसं लिहावं लागेल आता के प्लस के इज इक्वल टू मायनस 2.925 व्होल्ट. एकमेकाच्या अपोजिट असतं, लिहिताना सुद्धा तसं आपल्याला दाखवावं लागतं. पहा इथं के प्लस टू के, इथं के प्लस टू के, के चा के प्लस होतो म्हणजे लॉस होतोय, के प्लस मध्ये गेन झाल्यावर के मिळतोय म्हणजे रिडक्शन हे ऑक्सिडेशन. याला म्हणणार आपण SOEP, याला म्हणणार आपण SREP. या दोन व्हॅल्यू आल्या म्हणजे सगळं येतं. चला झालं, सगळं लिहिलं गेलं. पुष्कर पाटीचं लिहिलं गेलं सगळं. साक्षी असं लेट नाही यायचं. आता आता आपण रेग्युलर कडे जातोय. आता रेग्युलर करून देईल मी, तुम्ही टेन्शन नका घ्या. लवकर येत राहायचं. मला आज वेळ होता तर मी लगेच सकाळी आज ऍडजस्ट करून घेतलं. आता आज आपण जवळपास 8:15 स्टार्ट झालं. ओके, आता उद्यापासून आपण 8 स्टार्ट करू. 8 येण्याची तुमची सवय झाली किंवा आपण 7:45 करू, 7:30 करू, म्हणजे मोठा पिरियड आपला शिफ्ट करून घेऊ. बोर्ड सर आले येणार आहे का गावावरून? गावावर त्यांना फोन. चला आता पुढे. आता आपल्याला इथं पहा, सेल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. बोला बरं, कोणत्या कोणत्या आहेत? कोणताही सेल बनवायचा आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला 3 मेन गोष्टी लागत असतात. चला बरं, कोणत्या सांगा लवकर. विच आर द 3 इम्पॉर्टंट थिंग्स रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द सेल. काल मी तुम्हाला एक सेल बनवून दाखवला होता पहा. इकडे झिंकचा इलेक्ट्रोड आहे, इकडे आपला कॉपरचा इलेक्ट्रोड आहे. हे 2 इलेक्ट्रोड आपण डीप केलेले आहेत एका सोल्युशन मध्ये. त्या सोल्युशनचं नाव होतं डायल्यूट H2SO4. आणि दोघी इलेक्ट्रोड जर आपण एक व्होल्टमीटरला जोडले तर आपला व्होल्टमीटर मध्ये रिडिंग दिसते आपल्याला. आणि रिडिंग जर पाहिली तुम्ही, आता इथे रिडिंग दिसेल वेगवेगळी रिडिंग असेल 1.10 व्होल्ट एवढी रिडिंग दिसेल. आणि हा सेल इन्व्हेंट केला आहे डॅनियल नावाच्या सायंटिस्टने, म्हणून याला म्हणतात डॅनियल सेल. ओके, तर माझा सांगा आपल्याला सेल बनवण्यासाठी, सेल म्हणजे कोणता सेल आहे आपला? इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी तयार होते तो इलेक्ट्रोकेमिकल सेल. 3 मेन गोष्टी लागणार. बोला लवकर, कोण सांगतं? 3 मेन थिंग्स आर रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ सेल. ऑलरेडी फळ्यावरती दिसत आहेत त्या गोष्टी तुम्हाला.
भुवनेश्वरी सांग बरं कोणत्या गोष्टी आहेत त्यात? चला लवकर एकेकाने आन्सर द्यायचे. 3 गोष्टी लागणार आहेत. एक गोष्ट भुवनेश्वरीने सांगायची आहे, एक साक्षी सोनवणेने आणि एक जुनेद तडवीने. 3 गोष्टी फळ्यावर दिलेल्या आहेत. बोला लवकर. चला व्हेरी गुड. भुवनेश्वरीचा आन्सर आलं कॅथोड. एक कॅथोड लागणार. आता बाकीच्यांना समजून येईल काय काय लागणार आहे. तर एक कॅथोड. साक्षीचं बी आलं ॲनोड. तडवी जुनेद तडवी भुवनेश्वरी कॅथोडला ई सुटला, त्यांना इलेक्ट्रोड म्हणतो आपण. 2 इलेक्ट्रोड असतात, एक कॅथोड आणि एक ॲनोड. जुनेद अभी क्या बाकी है बता तू जल्दी. तीसरी चीज, 3 मेन थिंग्स फॉर द कंस्ट्रक्शन ऑफ एनी सेल. सेल बनाने के लिए समझो तेरे पास कैथोड भी है एनोड भी है, और कैथोड एनोड को किधर लेके जाएगा? अपने सर के ऊपर घुमाएगा क्या? हाँ, तेजस्वी वाले ने बताया डायल्यूट H2SO4. अभी डायल्यूट H2SO4 को क्या बोलते हैं? डायल्यूट H2SO4 इसलिए उसको डायल्यूट H2, अगर ये ऐसा थोड़ी है कि उसमें डायल्यूट H2SO4 ही चाहिए, ये थोड़ी कंडीशन है. क्या बोलते हैं? बोलो जल्दी. अरे उसे बोलते हैं इलेक्ट्रोलाइट. पहला होता है अपना एनोड. कैथोड नहीं रहेगा पहले, ये पहले आता है इसलिए एनोड लिखना है. दूसरा रहेगा अपना कैथोड, और तीसरा रहेगा डब्बे में जो है वो दैट इज नोन एज इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन. ये 3 चीजें इंपॉर्टेंट है. इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन, ये 3 चीजें इंपॉर्टेंट है. क्लियर? कैथोड एनोड. बस अभी अपने पास ये रॉड पड़ा हुआ है. ये रॉड समझो झिंक का है. दूसरा भी एक रॉड अपन के पास है. ये रॉड आहे कॉपरचा. एक बिकर आहे आपल्या लॅबोरेटरीमध्ये प्रेझेंट असलेला, एक बिकर आहे. ओके. नंतर एका बॉटल मध्ये आपल्याकडे सोल्युशन शिल्लक आहे. या बॉटल मध्ये लिहिलंय डायल्यूट H2SO4. हे सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे. इथं आपल्याकडे होल्ड मीटर आहे. होल्ड मीटर आहे असं, त्याच्यामध्ये रिडिंग्स आहेत आणि तसा पॉइंटर असतो. होल्ड मीटर पण आहे. याच्या वायर्स पडलेल्या आहेत आपल्याकडे. वायर्स पण आहेत. मग आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करायचा आहे तर काय करावं लागेल? तर आपल्याला कशाची माहिती असली पाहिजे? हे जे 2 रॉड आहेत, हे 2 रॉड आहेत, हे रॉड काय आहेत? कोणाचे? झिंकचे आणि कॉपरचे. मग यांना कसं जॉईन करायचं? आता समजा आपण इकडे जो रॉड घेतला, रॉड जॉईन करतोय मी. हा कॉपरचा रॉड या साईडला घेतला आणि या साईडला घेतला आपण झिंकचा रॉड, आणि इथं बिकर मध्ये सोल्युशन घेतलं. बिकर मध्ये सोल्युशन असेल आपलं डायल्यूट H2SO4. डायल्यूट H2SO4 हे सोल्युशन असेल. आणि ह्या ज्या वायर आहेत, ह्या वायरचा यूज करून आपण इथं जोडलं व्होल्ट मीटर, तर आपलं व्होल्ट मीटर इथं रिडिंग दाखवणार नाही. का दाखवणार नाही? कोण सांगतं? आपला व्होल्ट मीटर रिडिंग दाखवणार नाही. का व्होल्ट मीटर आपला रिडिंग दाखवणार नाही? कोण सांगतं? विचार करा. 2 डायग्राम सोबतच आहेत. डॅनियल सेलचं रिडिंग आलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये 1.10 व्होल्ट, आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी उलटे जोडले त्यांना दोघांना, तर रिडिंग येत नाहीये. तर का येणार नाही? बोला लवकर. जुगले सांग बरं, का रिडिंग येणार नाही?
तुम्ही जोपर्यंत सांगा ते तोपर्यंत मी कसं पुढे जाणार बरं? सोपी गोष्ट आहे, कोणीतरी सांगा. चला, एनीबडी. का इथं वोल्ट मीटरचं रिडिंग येणार नाहीये? बोला लवकर. इथं तुम्हाला काय झालेलं, इथं कॉपरच्या जागेवर झिंक जोडलाय आणि झिंकच्या जागेवर कॉपर जोडलाय. ते कॅथोड आणि ऍनोड आपण उलट सुलट जोडू शकत नाही, त्यांचा रोल बदलून जातो. त्यांच्या व्हॅल्यू प्लस वाल्या होत्या तर त्या व्हॅल्यू मायनस वाल्या होऊन जातात. झिंक आणि गुणेश्वरी बरोबर आन्सर दिलाय, व्हेरी गुड. झिंक आणि कॉपरची जागा बदलली आहे. ऍक्च्युली जागा बदलली म्हणजे काय, त्यांचा रोल बदलला. ज्याने ऍनोड म्हणून काम करायला पाहिजे तो कॅथोड म्हणून काम करतोय, ज्याने कॅथोड म्हणून काम करायला पाहिजे त्याने ऍनोड म्हणून काम करतो. उलट झालं, म्हणून व्होल्टमीटर रिडिंग देणार नाही. आपल्याकडे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, या ज्या व्हॅल्यू आहेत, या व्हॅल्यूनुसारच आपल्याला काम करावं लागेल. आता याच्यात पहा, ज्याची स्पष्ट मराठी लिहितो पहा मी, ज्याची एसओईपी ची व्हॅल्यू जास्त असेल, ज्याची एसओईपी ची व्हॅल्यू जास्त असेल त्याच्यावरती काय होईल, ऑक्सिडेशन होईल. ऑक्सिडेशन झाल्यामुळे तो काय करेल, आपला एनोड म्हणून काम करेल. त्याच्यासोबत दुसरा जो असेल त्याला कॅथोड म्हणूनच काम करावं लागतं. बरोबर. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट सगळं देतो. क्वेश्चन, construct the cell नाही, construct the cell नका घ्या, थांबा एक मिनिट. construct the cell शेवटचं येईल. From the following data, पहिलं, डिसाइड द इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड्स कोण राहतील ते डिसाइड करा. डिसाइड द इलेक्ट्रोड्स. सेकंड, म्हणजे कोण एनोड राहील आणि कोण कॅथोड राहील. ओके. त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्ट द सेल बनवा, आणि सेल बनवल्यानंतर कॅल्क्युलेट स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल म्हणजे काय असतं, ईच रो ऑफ सेल. ओके. डिसाइड द इलेक्ट्रोड झालं. अजून घेऊन टाकतो दोन गोष्टी, हा सेकंड पॉइंट घेऊ आपण. डिसाइड द इलेक्ट्रोड, राईट द एनोड रिएक्शन, write the cathode reaction. नवीनच चांगला घेतो, थांबा एक मिनिट. From the following data, पहिलं, decide the electrode. दुसरं, write anode half cell reaction. तिसरी गोष्ट, write cathode half cell reaction. चौथं, write net cell reaction. पाचवं,
construct and represent the cell. Construct and represent the cell. 6. Calculate each row of cell. याला म्हणतो आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल. आता आला लाईनीने. या 6 वस्तूंपैकी या 6 गोष्टी त्याच्यापैकी तुम्हाला एक कोणती तरी गोष्ट विचारली जाईल. मी 6 प्रकारचे एमसीक्यूची प्रॅक्टिस झाली आपली आणि 12वीच्या बोर्डाला पण याच्यातलं कोणतं तरी एक रिएक्शन येत राहते. ओके, आता याच्यामध्ये घेणार आपण 4 एक्झाम्पल्स. हे 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला 2 करून देईल आणि माझी गॅरंटी आहे तुम्ही पुढचे 2 आरामात करणार. 2 असे आपल्याला टोटल आज 4 घेऊ आपण आणि आज आपल्याला टोटल असे माझ्या हिशोबाने 20 एक्झाम्पल करावे लागतील. मग तुम्हाला कोणाच्या पेक्षाही जास्त व्हॅल्यू कळतील. E0 Zn2 प्लस इक्वल टू 0.76 वोल्ट. E0 Cu2 प्लस इक्वल टू मायनस 0.34 वोल्ट. दूसरा E0 Li प्लस इक्वल टू 3.05 वोल्ट. E0 Zn2 प्लस इक्वल टू 0.76 वोल्ट. E0 Fe2 प्लस इक्वल टू 0.44 वोल्ट. E0 Ag प्लस इक्वल टू माइनस 0.79 वोल्ट. E0 Ni2 प्लस इक्वल टू 0.25 वोल्ट. E0 Cu2 प्लस इक्वल टू माइनस 0.34 वोल्ट. चला 4 एक्झाम्पल आले. आता 2 एक्झाम्पल मी केलं तर पुढचे 2 एक्झाम्पल तुम्हाला 100% जमतील. लिहिलं गेलं एवढं. चला आधी एक्झाम्पल लिहून घ्या, नंतर मी 2 तुम्हाला लाईनीने सॉल्व्ह करून देतो. काल केंद्राच्या शिक्षण मंत्र्याशी सगळ्या राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांसोबत मीटिंग झाली नीट एक्झामच्या बद्दल. त्याच्यात 50% राज्यातल्या लोकांनी शिक्षण मंत्र्यांनी असं दिलंय की नीटची एक्झाम या वर्षी घेऊ नये. पण मागच्या वर्षी नीटची परीक्षा होऊन जे पोरं MBBS ला गेलेले आहेत त्यांची फक्त 1.5 महिना कॉलेज झालेलं आहे. त्यांचं एकही एक्झाम त्यांची झाली नाही. मागच्या वर्षी जे आज पोरं MBBS ला शिकत आहेत ना त्यांची कोणतीच एक्झाम झालेली नाही. ते MBBS चे पोरं रिकामे बसले आहेत आणि आता ह्या वर्षाची पुन्हा पोरं येणार. ते 2 बॅचला आम्ही एका वेळेस कसं ऍडजस्ट करायचं. त्याच्यामुळे ह्या वर्षी नीटची एक्झाम घेऊ नये. पुढच्या वर्षी डायरेक्ट नीटची एक्झाम घ्यावी आणि बॅच डबल करून द्यावी. 100 इंटेक ज्या कॉलेजला आहे ना डायरेक्ट 200ची इंटेक असावी. पुढच्या वर्षी डबल करून द्यायची बा आम्हाला.
झालं, लिहिलं गेलं. चला आता आपल्याला 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तसा जर निर्णय झाला तर तुमची बॅच खूप लकी बॅच राहील, कारण की तुम्हाला तुमची इनटेक डबल होऊन जाईल डायरेक्ट. सोल्युशन गिवन काय दिलंय आपल्याला, E0 Zn2 प्लस इक्वल टू 0.76 वोल्ट. खाली काय दिलंय, E0 Cu2 प्लस इक्वल टू मायनस 0.34 वोल्ट. त्या 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहे आपल्याला. नाही आहे ते चालू झालं. E0 Zn2 प्लस E0 Cu2 प्लस. या 2 व्हॅल्यू काय दिले आपल्याला ओळखता यायला पाहिजे, वेदर दे आर SOEP और SREP. दोघी व्हॅल्यू SOEP आहेत का SREP आहेत, कोण सांगेल. 2 व्हॅल्यू लिहिले आपण, दोघी व्हॅल्यू आपल्या SOEP च्या आहेत का SREP च्या आहेत, बोला लवकर. तुम्ही विचार करून जोपर्यंत पुढे जात नाही, एकदम सिंपल आहे. 5 मिनिटाचं काम होऊन जाईल. 5 मिनिटात तुम्ही कोणते इक्वेशन सॉल्व्ह करू शकतात. नाही समजत आहे. Zn होता, Zn पासून Zn2 प्लस कसं काय तयार होईल, इलेक्ट्रॉन दिल्यामुळे का घेतल्यामुळे, लॉसमुळे का गेनमुळे. व्हेरी गुड. जुवाले म्हणतो SOEP. व्हेरी गुड. दोघी व्हॅल्यू SOEP च्या आहेत, कारण की Zn ने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर Zn2 प्लस तयार होईल, कॉपरने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर कॉपर 2 प्लस तयार होईल. ओके, व्हेरी गुड. सगळे आन्सर देतात आता. व्हेरी गुड. साक्षी भुवनेश्वरी, व्हेरी गुड. आता दोघी व्हॅल्यू ज्या आहेत आपल्या त्या SOEP च्या आहेत. SOEP या शब्द हा कॅपिटल असला पाहिजे नेहमी. SOEP च्या आहेत दोघी व्हॅल्यू. क्लिअर. दोघी व्हॅल्यू SOEP च्या आहेत. मग हायर व्हॅल्यू कोणती, लोअर व्हॅल्यू कोणती, हा दुसरा प्रश्न घ्यायचा. आधी दोघी व्हॅल्यू SOEP च्या असला पाहिजे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं, पाहू बरं कोण एवढा हुशार आहे तुमच्यामध्ये, कोण एवढा हुशार आहे. 4 बैल वजा 2 रेडा, सांगा काय आन्सर आहे. 4 बैल मधून 2 रेडा वजा केलं तर काय शिल्लक राहील, किती शिल्लक राहील सांगा. किंवा 3 म्हशी, एका माणसाकडे 3 म्हशी होत्या, त्या 3 म्हशींपैकी 2 गाय त्याने विकून टाकल्या, तर खाली काय शिल्लक राहील बोला. काय पोरांनो सांगत नाही उत्तर, काय येईल तर बोला लवकर. 4 बैल होते, त्याच्यापैकी 2 रेडे विकून टाकले, तर खाली काय शिल्लक राहील. रेडा म्हणजे बफेलोचा हजबंड, रेडा म्हणजे जुनेद, रेडा म्हणजे बफेलोचा हजबंड असतो तो. आता भुवनेश्वरी 2 बैल कसं काय शिल्लक राहतील, 4 कसं काय शिल्लक राहतील. 4 बैल मधून 2 रेडे हे केले. दुसरं सांगतो, चला जाऊ द्या, हे आउट ऑफ सिलेबस झालं तुमच्यासाठी. ओके, चला आता सिलेबस सांगतो मी तुम्हाला. 3 गॉड मायनस 2 डॉग काय येईल बोला. कोणी कोणी आन्सर दिलं बघू. अरे जुनेद कसं 4 बैल, कसं काय 4 बैल सांगताय तुम्ही, काय जुनेद काय तू बैल माणूस. 4 बैल मधून 2 रेडे वजा होतील का बरं. एक रेडा वेगळा आणि बैल वेगळा. व्हेरी गुड भुवनेश्वरी. ते होणारच नाही कॅल्क्युलेशन, हे 2 कॅल्क्युलेशन शक्यच नाहीये.
हे जे दोन कॅल्क्युलेशन ना, हे दोन कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. हा, आपण काय करू शकतो, 4 बैल वजा 2 बैल इक्वल टू 2 बैल. एक तो बन सोडून एक तो जुन्यात, बरोबर आहे. आला आन्सर, सेम असलं पाहिजे. आता इथं पहा, 3 गॉड मायनस 2 डॉग, सांगा उत्तर. सांगा बरं, हो बरं, कोण येतं याचा आन्सर येतं, रेडा बैल. बोला लवकर, काहीतरी ट्राय करा. एनीबडी, पाहता मी कसं सॉल्व्ह करतो. अरे कोणतं उत्तर दिलं पाहू बरं, काय म्हणतात, एक गॉड. वा, रॉंग आलंय, रॉंग आलं जीववाले. बरोबर दिमाग लावला तू साक्षी, बरोबर दिमाग लावला, पण थोडस रॉंग आलं. पाहता 3 गॉड आहेत का नाही, बदलून जात. 3 गॉड आहेत का नाही, 3 गॉड जसे ठेवायचे. ही मायनस साईन, ओके, -2. आता ब्रॅकेट मध्ये येतो मी, डॉगला गॉड मध्ये कन्वर्ट करायचं. आता डॉगला जर गॉड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय होईल, मायनस गॉड. हे पहा, डॉगचं कन्व्हर्शन गॉड मध्ये येताना मायनस होईल, उलट करताना आपण मायनस करतो. 5 गॉड. अरे क्या बचा है अनुराग बनसोडे, मैन ऑफ द मैच बेटा तो आज का. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. काय होईल, डॉगला जर गॉड मध्ये कन्वर्ट केलं तर साईन बदलावी लागेल. म्हणजे काय होतं आपल्याकडे आधी 3 गॉड मायनस मायनस प्लस 2 गॉड. 3 गॉड अधिक 2 गॉड किती झाले मग, 5 गॉड. क्लिअर. अनुराग बनसोडे तुका मारला, बरोबर येऊन गेला, आंघोळ केली नाही, काही नाही, बसला पिरियडला तरी बरोबर येतं. लय हुशार, बरोबर लहानपणापासून हुशार येतो. स्क्रीन कॉल बदलून होतं. आला आलं तुमच्या लक्षात. चला दुसरं एक्झाम्पल देतो मी आता. $25 डॉग मायनस 19 गॉड, बोला आन्सर. डायरेक्ट आन्सर सांगा मला आता. बोला लवकर. 1 2 3 4 5. 5 मिनिट झाले, 5 सेकंड झाले, आन्सर यायला पाहिजे होतं. चलो किसका आ गया आंसर, 44 डॉग. तेजस जुवाले, आंसर इज करेक्ट. कसं केलं पहा. आता जो मोठा जो असेल त्याला लक्षात घ्यायचं. जास्त व्हॅल्यू कोणाची आहे, आता डॉगची व्हॅल्यू 25 आहे आणि गॉडची व्हॅल्यू फक्त 19 आहे. मोठ्या व्हॅल्यूला रेस्पेक्ट द्यायचा, त्याला तसं ठेवायचं. 25 डॉग ऍज इट इज राहतील, मायनस, बरोबर, मायनस. आता 19 मध्ये घ्या, बाहेर घ्या, काही फरक पडत नाही. परत 19 ला मध्येच घेऊन घेतला आपण, बाहेरच -19. आता गॉड आहे, गॉडचं कन्व्हर्शन करताना मायनस डॉग बनेल. ओके, सो 25 डॉग मायनस मायनस प्लस 19 डॉग इक्वल टू 44 डॉग. आता पहा, हेच एक्झाम्पल मी दुसऱ्या पद्धतीने सोडवतो. आता गॉडला कशाला कन्वर्ट केलं, डॉगला कन्वर्ट करून टाकू. तर 25 हा जो डॉग आहे, बरी इकडे नवीन लिहितो मी, 25 डॉग मायनस 19 गॉड. आता या डॉगला मी कन्वर्ट करतो, काय येईल आन्सर आपला 25. डॉगचं काय येईल, मायनस गॉड, ब्रॅकेटच्या बाहेर -19 गॉड. हा मायनस बाहेर आला, -25 गॉड -19 गॉड. जर दोन साईन सेम आल्या तर ऍडिशन होतं, हायरचं साईन येतं, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, काय येईल
44 गॉड. इथून याला आपण डॉग मध्ये कन्वर्ट -44 गॉड आहे तर काय येईल मग प्लस 44 डॉग. मीना जाधव व्हेरी गुड. किती बेस्ट एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. याच्यावर एसओईपी आणि एसआरईपी तुम्हाला लगेच समजून जाईल. देवाला मी माफ करतो तसं आपण देवाकडे माफी मागण्यापेक्षा कुत्र्याचाच पाय पडून घ्यायचा. बाबा कुत्रा तुला मी देवाची उपमा देतोय व्हेरी गुड. नाही तर पिक्चर मध्ये डायलॉग असता कुत्ते कमी नाही मैं तुझी देख लूंगा. कुत्ते को कुत्ते भी म्हणतो कमी नाही भी म्हणतो. नंतर डायलॉग असतो मैं तुझे कुत्ते की मौत मारूंगा. कुत्ते की मौत म्हणजे ऐसी कौन सी मौत है जो कुत्ते को ही पता नहीं कुत्ते की मौत क्या होती है. तो बिचारा कुत्र्याला काहीच मान सन्मान देत नाही. ऍक्च्युअली तो देवाचं रूप असतो, खंडेरावाचं रूप असतो कुत्रा. ओके झालं. तिकडची लिंक तयार केली का. चलिए दोन व्हॅल्यू दिल्या आता दोघी व्हॅल्यू काय आहेत एसओएपी. ही व्हॅल्यू जास्त आहे प्लस मध्ये असल्यामुळे याला म्हणणार आपण हायर एसओईपी. ही व्हॅल्यू काय आहे ही पण एसओईपीच आहे पण ही आपली काय आहे लोअर एसओईपी. मग हायर एसओईपी असल्यामुळे ऑक्सिडेशन विल टेक प्लेस. ऑक्सिडेशन का होत आहे तिचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे. याचं लोअर एसओईपी आहे म्हणजे काय आहे हायर एसआरईपी. म्हणून काय म्हणणार आपण याच्यावरती रिडक्शन विल टेक प्लेस. रिडक्शन घडेल त्याच्यावरती. ओके ऑक्सिडेशन होईल मग काय राहील तो इट ऍक्ट ऍज एनोड. इथं रिडक्शन होईल मग काय काम करेल इट ऍक्ट ऍज कॅथोड. बरोबर. मग आता एनोड ठरला का नाही आपला. मग आपण सेल रिएक्शन ऍट एनोड म्हणजे एनोडची सेल रिएक्शन काय कोण एनोड होती झिंक आहे. झिंक गोईंग गिविंग Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. इथं लिहायचं झिंक सॉलिड इथं लिहायचं AQ aqueous. आता एनोड वरती रिएक्शन होईल कोणती रिएक्शन आहे ती लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. यालाच म्हणणार आपण ऑक्सिडेशन. आता ऍड कॅथोडवर रिएक्शन होईल. कोणती होईल कॅथोड रिएक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन. यालाच म्हणणार आपण रिडक्शन. मग गेन कोण घेईल कॉपर घेईल का कॉपर 2 प्लस घेईल इलेक्ट्रॉन Cu2 प्लस विल टेक द 2 इलेक्ट्रॉन बिकम द Cu सॉलिड. हा होता आपला ऍक्वेअस. दोघी रिएक्शनला एकत्र करायचं त्याला म्हणतो आपण नेट सेल रिएक्शन. काय येईल मग इकडे झिंक होता मी आधी झिंक लिहून घेतला झिंक सॉलिड. नंतर आपला कॉपर आहे याला लिहून घेतला Cu2 प्लस ऍक्वेअस. इकडचे 2 इलेक्ट्रॉन तिकडचे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल. तिकडे कोणी आता Zn2 प्लस राहिला Zn2 प्लस ऍक्वेअस आणि शेवटी कॉपर सॉलिड. याला म्हणणार आपण नेट सेल रिएक्शन. एनोड कॅथोड नेट सेल रिएक्शन एवढं लिहा. आणि संध्याकाळी बरोबर आपण स्टार्ट करणार आहेत 5 वाजता. 1-2 दिवस ते डीपी बसवण्याचं काम चालू होतं आपल्या एरियामध्ये. नवीन डीपी बसवल्या बरोबर. म्हणून 5 वाजता आपला केमिस्ट्रीचा पिरियड होईल. मोठा पिरियड घ्यायचा आपल्याला साधारणतः 5 ते 7 पर्यंत हे सगळं कम्प्लीट करायचं आपल्याला. मग 7 वाजता बायोचा पिरियड होईल आणि आपले पीडी बोडे सर आज येणार आहे गावाहून. आज आले तर उद्यापासून त्यांचं लेक्चर स्टार्ट होईल. मी तुम्हाला संध्याकाळच्या 5च्या पिरियड मध्ये त्यांचं लेक्चर केव्हा स्टार्ट होईल हे सांगेल. ओके आता जे 2 जण आपले डिस्टर्ब आहेत अपूर्वा सोनार आणि कनकप्रभा यांना तुमचं साक्षी आणि भुवनेश्वरी तुमचं दोघांचं काम आहे बेटा त्यांना समजवण्याचं. ओके भुवनेश्वरी आणि
साक्षी तुमचं दोघांचं काम आहे. मीना तुम्ही तिला समजावा की आता हे म्हणा काय टेन्शन घेऊ नको. ओके नागदेव सर आलेले आहेत आपल्या लेक्चर मध्ये पाहत आहेत. नागदेव सरांचे फिजिक्स आता लवकरच स्टार्ट होईल. त्यांचं टाइम टेबल मॅच होत नाहीये म्हणून. चलिए आता लेफ्ट व्हा आणि संध्याकाळी 5 वाजता या. साक्षी भुवनेश्वरी त्या दोघींना घेऊन या संध्याकाळी 5 वाजता. ओके बाय. चलो महाराज सोन गेला आज. करते पुढचं जॉईन. हा लेक्चरला नव्हता तू कधी? आज होतो ना. नोटू मध्ये लिहित नव्हता. तुम्ही बोलवलं मी इथं खालती बसलो होतो. मग वरती यायचं होतं ऑफिस मध्ये. आता लेक्चर स्टार्ट होऊन गेला बरोबर. आता जुनेद पिंजारी, साहिल, सनब. जुनेद पिंजारी कोण आहे ना, तू मुस्लिम बोलला नव्हता का? जुनेद तडवी येते. जुनेद तडवी. हॅलो हा okay therefore welcome back. Yesterday there was a network issue, we could not join. Today we joined successfully. Till yesterday we have completed concept of atomic number, that is the Z. Now today we shall take some more example of atomic number. Example, write down simultaneously. Calculate the number of electron, number of proton and number of neutron of the following. अब इसके अंदर मैं कुछ भी देख सकता हूं. चलिए पहला हाइड्रोजन 1 सिंबल दे दिया आपको. क्या है? Z इज इक्वल टू 1 दिया है और A का वैल्यू भी 1 दिया हुआ है. ओके सो Z इज इक्वल टू P प्लस, Z इज इक्वल टू 1 इक्वल टू P प्लस. इसका मतलब नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू 1. देयरफॉर number of electron is also equal to 1. ओके अभी देखिए. सो ए का फॉर्मूला क्या है अपना? Z प्लस n. तो ये दिया, ए का वैल्यू 1 दिया हुआ है, Z का वैल्यू 1 दिया हुआ है, तो हमें n का वैल्यू ढूंढना है. देयरफॉर n इज इक्वल टू क्या वैल्यू आएगा? 0. इट मींस हाइड्रोजन do not have electron. Hydrogen do not have do not have neutrons. Hydrogen do not have neutrons. चलो सेकंड. बेरिलियम 4 9. Therefore Z is equal to 4, A is equal to 9. Clear? So directly we can write as Z is equal to 4, therefore protons equal to 4, electrons equal to 4. And A is equal to Z plus n, therefore 9 equal to 4 plus n, therefore n equal to 9 minus 4 equal to 5. So number of neutrons are 5. चलो फास्ट करो मेरे साथ.
चेतन पाटिल तू गलत बैच में ज्वाइन हो गया था। केतन, करण, सुबे, प्रणव चौधरी भी शायद उसी बैच में आ गया था। वो पहला पीरियड लेंथी चला, थोड़ा सा 2 न्यूमेरिकल ज्यादा थे वहां पे, इसलिए मुझे टाइम लगा वो पीरियड खत्म करने को। चलिए आपका भी पीरियड लेंथी कर लेंगे, पूरा आगे खींच लेंगे। डोंडोरी म्हणा, त्यांनी पैसे दिले नाही, काही दिले नाही, आता पैसे मागतोय म्हणा, आम्ही रेग्युलर आहे म्हणा, काही टेन्शन नका घ्या म्हणा, बोला तुम्ही त्यांना समजावा म्हणा। हो गया, डन। चलो नेक्स्ट, तीसरा एग्जांपल। थर्ड एग्जांपल, सोडियम 1123 कल दिया था लेकिन आपने शायद किया नहीं किया, इसलिए मैं दोबारा ले रहा हूं। जेड इक्वल टू क्या आ गया फिर 11 और ए इक्वल टू आ रहा है हमारा 23। सो एज जेड इज इक्वल टू 11 देयरफॉर p प्लस इक्वल टू 11 e माइनस इक्वल टू 11। इतना नहीं तो बोलूंगी और a इज इक्वल टू z प्लस n। सो a का वैल्यू है हमारे पास 23, एटॉमिक नंबर है 11। सो नंबर ऑफ न्यूट्रॉन कैलकुलेट करने जा रहे हैं हम। 23 माइनस 11 इज इक्वल टू 12, देयरफॉर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर द 12। चलिए फोर्थ एग्जांपल की तरफ आगे बढ़ते हैं। पोटेशियम 1939। फिफ्थ एग्जांपल Fe 2756। अरे एपी गलत हुआ है, Fe 26। और 6 है निकेल। चलो हुआ जल्दी। पोटेशियम जेड P प्लस P माइनस A इक्वल टू देयरफॉर नंबर ऑफ न्यूट्रॉन कितना आएगा 20।
इधर हाँ? हाँ? हाँ, चलो यहाँ पे कितना आएगा z इक्वल टू 26 a इक्वल टू 56 therefore as z equal to 26 p plus equal to 26 and electrons are also 26 a is equal to 56 a equal to z plus n equal to a minus z a का वैल्यू 56 minus 26 equal to 30 so neutrons are 30 निकेल देखिए निकेल का में निकेल में भी इलेक्ट्रॉन जेड का वैल्यू 28 ए का वैल्यू 58 जेड इज इक्वल टू 28 therefore protons are also 28 and electrons are also 28 अभी ए का वैल्यू है 58 ए इक्वल टू जेड प्लस एन therefore n equal to a minus z a का वैल्यू 58 माइनस 28 आंसर इज 30 अभी इस दो एग्जांपल में नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम आ गया नंबर ऑफ न्यूट्रॉन दोनों में सेम है इसे हम कुछ तो भी बोल सकते हैं क्या बोलेंगे आगे देखेंगे अभी टेंशन मत लीजिए चलो जल्दी जल्दी और 3-4 एग्जांपल करते आगे 2-3 अलग चीजें मुझे पढ़ानी इसलिए अपने को ज्यादा एग्जांपल लेना पड़ रहा है completed shall I proceed चलो कितना नंबर आता 6 ना 7 8 9 एंड 10 बस 10 तक हम देखेंगे थोड़ा सा हेवी देखेंगे अगर हेवी एग्जांपल है तो आपको उसका वैल्यू दिया रहेगा सिल्वर अबे हमारे पास सिल्वर है सिल्वर का एटॉमिक नंबर कितना है 47 और यहाँ पे 108 है आपको कराओ कैलकुलेशन में टाइम देता हूँ आप लोगों को एक डेंजर आदमी है उसका नाम है लैंथनम 57 और ऊपर है उसका 139 लैंथनम के बाद में डायरेक्ट हम जा रहे हैं 92 तक यूरेनियम 92 238 और एक ले लेंगे यूरेनियम 92 235 चलिए 5 एग्जांपल आपको जल्द से जल्द कैलकुलेट करना है
अरे क्या लोगे, सब्ट्रैक्शन है, एडिशन सब्ट्रैक्शन के एग्जांपल सिर्फ ये सॉल्व करना है आपको, ज्यादा थोड़ी है। अरे चलो किसका हो गया सबसे पहले। अरे मोहित पहला वैल्यू दे रहा है तू, इतना कम टाइम में तो दूसरा हो जाना चाहिए था। चलो यहाँ पे हम लिखेंगे जेड, जेड इक्वल टू 47, ए इक्वल टू 108, बी प्लस इक्वल टू 47, इलेक्ट्रॉन इक्वल टू 47 और न्यूट्रॉन इक्वल टू कितना आएगा 108 माइनस 47, कितना आएगा 61। चलिए इस तरह से अपने को टेबल कंप्लीट करना है। सो जेड इक्वल टू 57, z equal to 92, z equal to 92, a equal to 139, a equal to 238, a equal to 235, तो p plus equal to 57, p plus equal to 92, यूरेनियम में देखिए 2 है 92, e minus equal to 47, 57 आएगा 57, e माइनस इक्वल टू इलेक्ट्रॉन भी 92, यहाँ पर भी इलेक्ट्रॉन 92, यहाँ पे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दोनों में अलग रहेंगे देखना, इसमें न्यूट्रॉन्स कितने आएंगे 139 माइनस 57 4 84, यहाँ पे कितना आएगा नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 138, 136 आएगा क्या, बोलो जल्दी, मुझे पता नहीं है, सब्ट्रैक्शन ही करना है, ज्यादा कुछ करना नहीं है। 82, अच्छा अच्छा मोहित 82 आ रहा है क्या यहाँ पे, एटी टू। यहाँ पे 146, 146, यहाँ पे कितना आएगा 143 आएगा शायद, 143। चलो हो गया जल्दी असरर।
अभी देखो 9 नंबर और 10 नंबर, इसमें सभी वैल्यूज सेम है, सिर्फ दो वैल्यूज अलग है, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स और एटॉमिक नंबर भी और नंबर ऑफ न्यूट्रॉन भी है, ये अलग है। बाकी जेड पीई तीनों वैल्यूज सेम है। क्लियर? दोनों को हम यूरेनियम बोल रहे, दोनों को हम यूरेनियम बोल रहे, बोथ आर द यूरेनियम्स, बोथ आर यूरेनियम। इसलिए हम इसको बोल सकते हैं द न्यूक्लियाई, द न्यूक्लियाई ऑफ सेम एलिमेंट, सेम एलिमेंट, सेम एलिमेंट यानी कौन सा एलिमेंट? यूरेनियम नाम का जो एक एलिमेंट है उसके दो न्यूक्लियाई है, एक का नाम है ये, दूसरे का नाम है ओ। यूरेनियम 235, यूरेनियम 238। क्लियर? अभी ये दोनों, इन दोनों को हम क्या बोलेंगे? सिल्वर और लैंथनम को क्या बोलेंगे? ये दोनों अलग अलग है, क्या बोलेंगे? टू डिफरेंट न्यूक्लियाई, टू डिफरेंट न्यूक्लियाई ऑफ टू डिफरेंट एटम, ऑफ टू डिफरेंट, दो अलग अलग एटम के दो अलग अलग न्यूक्लियाई, हम ऐसा उनको बोल सकते हैं। ओके, क्या तक होगा? अभी अभी हमें कोई भी सॉल्व करे तो आ सकता है। चलिए अभी अगला कंसेप्ट है आइसोटोप्स। आइसोटोप्स, आइसोटोप्स, आइसोबार्स, आइसोटोन, आइसोमर, ऐसा चार आने वाला है भी हमारे पास। अभी हम जा रहे आइसोटोप की दुनिया में। अभी आइसोटोप क्या है? अभी मैंने यहाँ पे यूरेनियम के दो लिख दिए, दोनों अलग अलग क्या होता है। आइसोटोप्स की अलग अलग डेफिनेशंस अपने को देखने को मिलेगी, उसके मुताबिक हम अभी आगे बढ़ रहे हैं। ये होने के बाद हम इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन की तरफ जाएंगे। अभी मास का भी न्यूमेरिकल हमारा बहुत सारा बाकी है, कैलकुलेशन ऑफ मास, कैलकुलेशन ऑफ एनर्जी, ये तगड़ा न्यूमेरिकल सभी हमारा बाकी है। मैं 25 तारीख का इंतजार कर रहा हूँ, शायद 25 जून से ऑफलाइन का परमिशन मिल जाएगा ऐसा लग रहा है। 25 जून से क्लासरूम के अंदर टीचिंग शायद स्टार्ट हो जाएगा। ये हमारा कैलकुलेशन है, इसलिए थोड़ा न्यूमेरिकल्स मैं कम ले रहा हूँ, क्योंकि क्लासरूम में आने के बाद हर एक का नोटबुक हम देख सकते हैं कौन किस तरह से न्यूमेरिकल सॉल्व कर रहा है। चलिए अभी अब हम जा रहे आइसोटोप की तरफ। लिखो अभी आइसोटोप्स, atoms of the same element, the atoms of the same element, atoms of same element which have the same atomic mass, the atoms of, इधर हटा देंगे, इधर डबल हो जाएगा, the atoms of same element having same atomic number, atoms of same element having same atomic number but different atomic mass, are called isotopes, are called isotopes, are called isotopes. देखो भी आइसोटोप्स क्या होता है। इधर में अपने पास जगह कम हो रही है,
चलो ये भी मैं बाद में मिटा दूंगा। द एटम्स ऑफ सेम एलिमेंट हैविंग सेम एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मासेस आर कॉल्ड आइसोटोप्स। क्लियर है? अभी ये बहुत बड़ा पेड़ है हमारे पास, ये बहुत पुराना पेड़ है। अब इस पेड़ को यहाँ से काट देंगे, रोड का कंस्ट्रक्शन वगैरह चलता है तो बहुत सारे पेड़ काटे जाते हैं। कोई 40 साल पुराना, कोई 4 साल पुराना, कोई 40 साल, कोई 100 साल पुराना, कोई 200 साल, 300 साल पुराने पेड़ काट दिए जाते हैं। क्लियर? बाद में दूसरे पेड़ लगाते हैं, वो अलग बात है। एक ही गड्ढे में हर साल अलग अलग नया नया पेड़ लगाते हैं, वो भी अलग बात है। इस पेड़ को काटने के बाद इस पेड़ की एज हम निकाल सकते हैं, या फिर काटने से पहले भी हम इसका आराम से एज फाइंड आउट कर सकते हैं कि इसका एज क्या है। क्लियर? बताता क्या टेक्नोलॉजी मैं बताऊंगा। अभी अपने पास एक करण नाम का लड़का है, करण नाम का लड़का है, वो हिमालय में गया था, गंगोत्री में। उसकी दादी ने उसको बोला कि करण बेटा, मेरे लिए तू हिमालय पर्वत चढ़ जा, हिमालय से गंगोत्री का जल लेके आ, गंगोत्री का जल लेके आ। वो जल कहां से लाना है? तो ये जल के गांव में, जलगांव में लाना है। देखो भी करण कहाँ पे पहुंच गया, अर्जुन को छोड़ के अकेला करण चला गया। नहीं तो करण अर्जुन दोनों भाई जाते थे, अभी सिर्फ करण गया। कहाँ गया वो? गंगोत्री, हिमालय में गंगोत्री में गया, वहां से जल निकाला उसने, और वो जल लेके वो ट्रेन से या बस से या किसी भी मोड से जलगांव में पहुंच गया। क्लियर? जब उसके पास जलगांव में पहुंचने के बाद ये जल रहेगा, यहाँ पे जल है, तो ये जो गंगा का जल है, गंगा जल है, पवित्र जल है, तो ये जल कब उसने गंगोत्री से निकाला? गंगोत्री के जल से निकालने के बाद जलगांव में पहुंचा 12 जून को। 12 जून को दोपहर में 12:10 पे वो जलगांव में पहुंच गया। पीएम लिखना पड़ेगा, पीएम। ओके, 12 जून को 12:10 पे जलगांव में पहुंच गए। तो हम लोग ये जल हाथ में लेकर कैलकुलेट कर सकते कि गंगोत्री से इसने ये जल कब निकाला था, गंगा जल गंगोत्री से कब निकाला था, और यहाँ पे आने में उसको कितना टाइम हुआ उससे मतलब नहीं कि 12 जून को ये यहाँ पे पहुंच रहा है, तो गंगोत्री का जल उसने कौन सी तारीख को निकाला था, कितने बजे निकाला था, हम एग्जैक्टली फाइंड आउट कर सकते हैं। यानी हम ऐसा कैलकुलेट कर सकते हैं हिसाब किताब करने के बाद कि 8 जून को सुबेरे 4 बजे गंगोत्री में गया वो लड़का, करण नाम का लड़का, और वहां से गंगा का जल निकाल कर लेके आया। देखो क्या टेक्नोलॉजी भाई साहब, क्या टेक्नोलॉजी है। आजकल आप टीवी पे अलग अलग सीरियल देखते हैं, ओके, अलग अलग सीरियल देखते हैं। अभी एक आदमी अपना घर का कंस्ट्रक्शन करने के लिए उसकी न्यू बोलते हैं, उसका प्लेटफॉर्म, नीचे प्लेटफॉर्म खोदता है, तो वहां से एक कंकाल निकालता है। कंकाल यानी उसको हम बोलते हैं स्केलेटन, स्केलेटन निकालता है। बेचारा ने प्लॉट खरीदा, घर बनाने के लिए वहां पे जमीन खोद रहा है। जमीन खोदने से पहाड़ खोदता है तो चूहा निकलता है, अपने को पता है, खुदा पहाड़ निकला चूहा। लेकिन जमीन खोदी हुई बेचारे ने वहां पे से स्केलेटन बाहर निकला। वो स्केलेटन बाहर निकलने के बाद उसके ऊपर कपड़ा नहीं रहेगा, कोई स्किन नहीं रहेगी, सिर्फ स्केलेटन और स्केलेटन, पूरी हड्डियां रहेगी। 206 टाइप की पूरी हड्डियां उससे हमें मिलेंगी। वो हड्डियां निकालने के बाद कौन सी तारीख को निकाला उसने? 13 जून को। 13 जून को सुबह 10:10 पे जमीन खोद के एक स्केलेटन कंकाल निकाला उसने। उस स्केलेटन निकालने के बाद हम लोग ढूंढ सकते हैं कि ये स्केलेटन किसका है, विदर मेल फीमेल। पहला
उस स्केलेटन का डीएनए प्रोफाइल का स्टडी करने के बाद हमें पता कर सकते हैं कि ये स्केलेटन किसका है। अभी अर्जुन आ गया, अभी भागते भागते अर्जुन आ गया। अर्जुन बोल रहा कि एक कंकाल जो है मेरे मामा जी का है, मेरे मामा जी गुम हो गए थे बहुत दिन पहले, ये कंकाल मेरे मामा जी का है। सॉरी, मामा जी बहुत दूर हो गए। मेरा डोंट टेक अदरवाइज। वो करण बोलेगा कि ये स्केलेटन मेरा एक सिस्टर थी, सिस्टर का स्केलेटन है। तो करण सही बोल रहा है झूठ बोल रहा, कैसे निकालेंगे? करण का ब्लड सैंपल लेंगे, उसका डीएनए प्रोफाइल स्टडी करेंगे और स्केलेटन का डीएनए प्रोफाइल स्टडी करेंगे। दोनों डीएनए प्रोफाइल मैच अगर हो गया, इसका मतलब है स्केलेटन वो करण, अपना अर्जुन करण जो भी लड़का है उसका रिलेटिव का है। ये पूरा जो टेक्नोलॉजी है ये टोटली डिपेंड ऑन द आइसोटोप्स। आइसोटोप के ऊपर ही पूरा टेक्नोलॉजी डिपेंड है। यानी आप लोगों को एक अंदाजा आ गया कि आइसोटोप के ऊपर, ओके, आइसोटोप के ऊपर पूरा टेक्नोलॉजी डिपेंड है। यानी आइसोटोप्स का स्टडी करने से पहले ये पूरा मैंने एग्जांपल बताया। अभी अपने पास यूरेनियम है, यूरेनियम 238 भी है, यूरेनियम 235 भी है, यूरेनियम 239 भी है अपने पास। अलग अलग टाइप का यूरेनियम है। इसमें से कोई यूरेनियम एक्सप्लोजिव है, कोई यूरेनियम एक्सप्लोजिव नहीं है। क्लियर? तो जो यूरेनियम एक्सप्लोजिव है उसे हम आइसोटोप बोलेंगे। कौन सा आइसोटोप है, क्या है? क्लियर? अभी हम आइसोटोप की तरफ बढ़ रहे। आइसोटोप का एप्लीकेशन देखो कितना है। गंगोत्री का गंगा जल निकालते हुए कितने दिन हो गए। एक पेड़ काट दिया, पेड़ काटने के बाद पेड़ की उम्र कितना थी वो भी हम फाइंड आउट कर सकते हैं। कितना बढ़िया एप्लीकेशन है। अभी देखो, एज पर द डेफिनेशन द एटम्स ऑफ द सेम एलिमेंट, किसके एटम है? हाइड्रोजन के। हाइड्रोजन, हाइड्रोजन, हाइड्रोजन। देखो एग्जांपल के तौर पे एटम्स ऑफ द सेम एलिमेंट हैविंग सेम एटॉमिक नंबर, इसका भी एटॉमिक नंबर 1, इसका भी एटॉमिक नंबर 1, इसका भी एटॉमिक नंबर, बट हैविंग डिफरेंट मास। इसका एटॉमिक मास 1 है, इसका एटॉमिक मास 2 है, इसका एटॉमिक मास 3 है। तो इसे बोलते हैं हम, एक्चुअली ये रहता है हमारा हाइड्रोजन, ये हो गया हमारा ड्यूटेरियम, और इसे हम बोलते ट्रिटियम। इसे डिमॉन्स्ट्रेट करते हम ऐसा भी H11, इसे हम ऐसा D से भी डिमॉन्स्ट्रेट कर सकते 1 2, और इसे हम T से भी डिमॉन्स्ट्रेट कर सकते 1 3। लेकिन ये तीनों लोग क्या है? दीज आर द आइसोटोप्स ऑफ हाइड्रोजन। Isotopes of hydrogen in atoms of the same element having same atomic number। सबका एटॉमिक नंबर देखिए, Z का वैल्यू सबका सेम है, लेकिन एटॉमिक मासेस आर डिफरेंट। यानी हम देखो हाइड्रोजन 1 1, दूसरा हाइड्रोजन 1 2, तीसरा हाइड्रोजन 1 3। अभी तीनों में अगर हम लेंगे Z का वैल्यू, Z इक्वल टू 1, Z इक्वल टू 1, Z इक्वल टू 1, और Z के बाद P प्लस प्रोटॉन्स एक रहेगा, प्रोटॉन एक रहेगा, प्रोटॉन एक रहेगा, E माइनस इलेक्ट्रॉन भी एक रहेगा, इलेक्ट्रॉन भी एक रहेगा, इलेक्ट्रॉन भी एक रहेगा। अभी एटॉमिक मास इसका 1 है, इसका 2 है, इसका 3 है। इसका मतलब नंबर ऑफ इलेक्ट्रॉन में कुछ तो भी प्रॉब्लम है। यहाँ पे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कितना रहेगा? 0। यहाँ पे नंबर ऑफ न्यूट्रॉन, सॉरी इलेक्ट्रॉन नहीं, सॉरी न्यूट्रॉन, न्यूट्रॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन इसका 0, नंबर ऑफ न्यूट्रॉन इसका 1, नंबर ऑफ न्यूट्रॉन 2। ओके, तो अब हम आइसोटोप की डेफिनेशन में आगे बढ़ेंगे कि एटम्स ऑफ द सेम एलिमेंट हैविंग सेम एटॉमिक नंबर but different atomic masses and different number of electrons, different number of neutrons, सब सेम है। एटॉमिक मास और नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर डिफरेंट, उसे हम बोलेंगे आइसोटोप। अभी मैंने जिस तरह से पूरा चार्ट बनाया आप लिख लीजिए। अगला एग्जांपल आपके लिए देता हूं मैं।
चलो जल्दी 5 या 6 एग्जांपल देखना है अभी हमें। आइसोटोप्स, एटॉमिक नंबर, आइसोटोप्स, आइसोबार, आइसोमर्स, आइसोटोन्स, इसके बारे में एक क्वेश्चन आता है जरूर नीट में या जेई में। हो गया, चला प्रोसीड, अगला एग्जाम्पल की तरफ जाओ। चलो एग्जाम्पल 2, पहला हाइड्रोजन का लिया, अभी दूसरा कार्बन का लेंगे। एग्जाम्पल 2, कार्बन 612 एंड कार्बन 614। ओके, ये दो एग्जाम्पल है हमारे कार्बन के, और एक 13 वाला भी ले लेंगे। चलो यहाँ पे एक 13 वाला इतना मिलता नहीं हो, एकदम ट्रेस रेयर अमाउंट में होता है। कार्बन 12 और कार्बन 14, किसी पेड़ का अगर हम काटते तो पेड़ को काटने के बाद उसका कार्बन 14 निकाला जाता है, कार्बन 14, कार्बन 613। चलो अभी आइसोटोप्स, आइसोटोप्स जेड ई पी ए और या आइसोटोप क्या है हमारा, पहला कार्बन 612, क्या आएगा 6 6 6 12 6। ओके, दूसरा आएगा 613, क्या आएगा 6 6 6 13 7। तीसरा आएगा कार्बन 614, 6 6 6 14 और आएगा 8। तीनों में नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अलग है, तीनों में एटॉमिक नंबर भी अलग है। अभी इस तरह से आपको चार्ट करना पड़ेगा। अगला मैं आपको एग्जांपल अलग कलर से देता हूं। चलिए एग्जांपल नंबर 3, ऑक्सीजन का, ऑक्सीजन 816, आपको इस तरह से टेबल बनाना पड़ेगा। ऑक्सीजन 817, ऑक्सीजन 818। जिस तरह से मैंने टेबल बनाया था उसी तरह से आपको टेबल बनाना पड़ेगा। चलिए नेक्स्ट एग्जांपल और देता हूँ, आप लोग लिखते रहो, मैं अगला अगला एग्जांपल देती जाता हूँ आपको। एग्जांपल 4, क्लोरीन का, क्लोरीन की दो ही है, क्लोरीन 17 35 और क्लोरीन 17 37। इस तरह से उसका भी टेबल बनाइए 37। चलो फिफ्थ एग्जांपल सल्फर का देंगे। सल्फर, सल्फर के 4 है अपने पास। सल्फर के अपने पास 4 है, 3 4। सल्फर 16 16 16 16 32 33 34 35। इसमें नहीं है, 2 है 3 है 4 है, 32 33, लेकिन 35 नहीं है, 36 है, 36। चलिए ये चारों एग्जांपल आपको करना है। उसके बाद हमारे पास यूरेनियम, यूरेनियम का है वो भी लिख देता हूं मैं, आपको करना है सब। एग्जाम्पल 6 यूरेनियम 92, यूरेनियम 92, यूरेनियम 92।
235, 238, और 239. चलो एग्जाम्पल 7. नाइट्रोजन के दो ही है, 714, नाइट्रोजन 715. 7 एग्जाम्पल हो गए अपने आइसोटोप्स के. अभी आइसोटोप का नया डेफिनेशन हमको बताना पड़ेगा. आफ्टर ऑल दिस 7 एग्जाम्पल्स यू हैव टू गिव मी द न्यू डेफिनेशन. हेलो. तो 10 मिनट. हो गया. चलिए नया डेफिनेशन क्या आएगा हमारा. आइसोटोप्स का नया डेफिनेशन बनाना है. द एटम्स ऑफ सेम एलिमेंट. न्यूक्लियाई भी बोल सकते हो उसको. द न्यूक्लियाई ऑफ सेम एलिमेंट ऐसे बोल सकते हैं. द एटम्स ऑफ सेम एलिमेंट बट हैविंग. क्या बताइए. एनीबडी, समबडी, नोबडी, एवरीबडी. बोलो जल्दी. एटम्स ऑफ द सेम एलिमेंट बट हैविंग. कौन बता रहा है. मोहित. वेरी गुड. चलेगा. चलो. The atoms of the same element having
atoms of the same element having same atomic number, having same atomic number, but atoms of same element having same atomic number but different atomic masses and again different neutrons. ये नया शब्द ऐड किया हमने डेफिनेशन में. हो गया. चलिए अभी आज थोड़ा सा वो पहला लेक्चर लेट हो गया था इसलिए हम लेट ज्वाइन हो पाए. कल जल्दी करेंगे ज्वाइन. 8:30 बजे ज्वाइन कर देंगे कल. 8:30 से 9:30 10 तक आ जाएंगे. अभी 10 वो फिजिक्स वाले चिल्ला रहे अपने नाम से. अभी आप लोग यहाँ से लेफ्ट हो जाइए और फिजिक्स के लिए जाना है. फिजिक्स का लिंक आएगा, वहाँ पे जाना है, वहाँ पे ज्वाइन होना है. ये पूरा कंप्लीट कर लो. पूरा नोटबुक में सिस्टमेटिक ढंग से लिखना है. ओके, थैंक यू. टिल देन, गुड बाय.